नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। टीआरटीआय या संस्थेकडून एक नवीन सूचनापत्र जारी करण्यात आलेले आहे। काय आहे या सूचनापत्रामध्ये याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, टीआरटीआय शिष्यवृत्ती योजना महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। दुबार फायदा घेता येणार का? शिष्यवृत्तीचा मुदतवाढ मिळालेली आहे आणि नवीन प्रसिद्धी पत्रक जे दिलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। तत्पूर्वी बघा, बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती यासाठी जी सीईटी होते, सामायिक प्रवेश परीक्षा, या सीईटी साठी संपूर्ण तयारी, मार्गदर्शन व परीक्षेची तयारी आपण मोफत बॅच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। तरी आजच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि तुम्ही ही बॅच परचेस करू शकता। त्याच्यानंतर बघा, काल हे सूचनापत्र जारी करण्यात आले टीआरटीआय कडून। आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडनं 28 ऑगस्ट रोजीचं हे सूचनापत्र आहे। आपण मूळ मुद्द्याकडे जाणार आहोत। बघा, सन 2025-26 करिता उपरोक्त नमूद विविध स्पर्धा परीक्षा, यामध्ये यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, त्यानंतर पोलीस भरती या सर्व स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात आले आहेत। त्यानुसार ज्या उमेदवारांनी यापूर्वी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे टीआरटीआय मधील कोणत्याही पूर्व प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला असेल अशा उमेदवारांना काठिण्य पातळीनुसार म्हणजे चढत्या क्रमाने हायर एक्झामिनेशन दुबार लाभ घेण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। त्याप्रमाणे काठिण्य पातळीनुसार चढत्या क्रमाने हायर एक्झामिनेशन येणाऱ्या स्पर्धा पूर्व परीक्षा कार्यक्रमाकरिता पात्र ठरवणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी तुलनेने कमी काठिण्य पातळी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेतला असला तरी संबंधित विद्यार्थ्यास प्रवेशास पात्र करण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली आहे। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे तुम्ही जर अगोदर पोलीस भरतीचा फायदा घेतला असेल तर तुम्ही आता पुढे एमपीएससी किंवा कंबाईनचा फायदा तुम्ही घेऊ शकणार आहात। त्यानंतर बघा, ही पण एक महत्त्वाची माहिती आहे। तरी सामायिक प्रवेश परीक्षा 2025 करिताच्या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ 4/9 म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। म्हणजे तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी सुद्धा मुदतवाढ दिलेली आहे। मग नेमका हा क्रम कसा आहे बघा, अशा पद्धतीने हा क्रम लक्षात ठेवा। सर्वात अगोदर यूपीएससी, त्यानंतर एमपीएससी राज्यसेवा, त्यानंतर अभियांत्रिकी, न्यायिक सेवा, अराजपत्रित गट ब व गट क, कंबाईन, बँक, रेल्वे, एलआयसी व लिपिक वर्गीय पदाकरिता परीक्षा, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा आणि पोलीस भरती व सैन्य भरती। बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पोलीस भरती व सैन्य भरतीचा लाभ घेतलेला आहे। ते विद्यार्थी आता ज्या परीक्षेसाठी पात्र ठरतील वरती, म्हणजे कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, यूपीएससी असेल, तर तुम्ही या परीक्षेसाठी तुम्ही पात्र ठरू शकणार आहात। अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या चॅनलला फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।